एका अशा मुलाची कल्पना करा ज्याला शाळेत पाणी पिण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागत होती. खरे, ज्याला वर्गात साध्या बाकावर बसण्याची परवानगी नव्हती. अगदी, ज्याला समाजाने स्पर्श करण्यास नकार दिला. पण बघा, त्याच मुलाने पुढे जाऊन भारतीय राज्यघटना घडवली, देशाला समानतेचा अधिकार दिला आणि करोडो लोकांच्या जीवनात एक स्वाभिमान निर्माण केला. नक्कीच, हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तर एका संपूर्ण देशाच्या जडणघडणीचा आहे. बरोबर. मित्रांनो, MPSC आणि UPSC परीक्षेत मॉडर्न हिस्ट्रीमधील सर्वात महत्त्वाचे आणि परीक्षेत वारंवार विचारले जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण पाहत आहात MPSC स्पीक्स, जिथे आपण अभ्यास करतो तो फक्त पास होण्यासाठी नाही, तर एक उत्तम अधिकारी बनण्यासाठी. अगदी बरोबर. या सखोल ऐतिहासिक विश्लेषणात आज आपण डॉक्टर आंबेडकर यांचं संपूर्ण जीवन वर्षानुसार, म्हणजे अगदी क्रमवार आणि एकही पॉइंट न सोडता शिकणार आहोत. कारण योग्य क्रमाने अभ्यास केला तर हिस्ट्री लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. हो, आणि घटनांचा कालक्रम समजला की पाठांतर करावं लागत नाही. आपण या लेक्चरमध्ये त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्पा उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपण या महामानवाच्या प्रवासाची सुरुवात त्यांच्या बालपणापासून करूया. 1891 सालापासून हा प्रवास कसा सुरू होतो? 14 एप्रिल 1891ला मध्य प्रदेशातल्या महू येथील लष्करी छावणीत म्हणजेच मिलिटरी हेडक्वार्टर्समध्ये त्यांचा जन्म झाला. ओके. त्यांचं जे मूळ गाव होतं ते रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातलं आंबडवे. त्यांचं पूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ, वडिलांचं नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आजोबांचं नाव मालोजी सकपाळ होतं. बरं, आता इथे मला 1900 सालच्या एका घटनेकडे लक्ष वेधायचंय. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. सातारा येथील शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांचं मूळ गाव आंबडवे असल्यामुळे शाळेत नाव आंबडवेकर असं नोंदवलं गेलं होतं. हो, सुरुवातीला आडनाव तेच होतं. पण इथे एक खूप भावनिक बदल घडतो. होय, शाळेत एक ब्राह्मण शिक्षक होते, कृष्णाजी केशव आंबेडकर. तरुण भीमरावांवर त्यांचा खूप स्नेह होता आणि त्याच स्नेहापोटी त्यांनी त्यांचा आंबडवेकर हे आडनाव बदलून स्वतःचा आंबेडकर हे आडनाव त्यांना दिलं. अरे वा, म्हणजे एका संवेदनशील व्यक्तीने जोडलेला हा धागा होता. अगदी. पुढे मग 1906 मध्ये त्यांचा विवाह दापोलीच्याच भिक्खू वलंकर यांच्या कन्या रमाबाई यांची झाला. बरोबर. पण मला वाटतं तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेला जो पहिला मोठा धक्का बसला तो 1907 मध्ये बसला असावा, जेव्हा त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. हो, तो एक ऐतिहासिक क्षण होता. एका अस्पृश्य मुलासाठी 1907 मध्ये मॅट्रिक पास होणं म्हणजे मोठा वैचारिक विजय होता. हे केवळ एका विद्यार्थ्याचं पास होणं नव्हतं, नाही का? नक्कीच नाही. ते अस्पृश्य समाजातील पहिले विद्यार्थी होते जे इथपर्यंत पोहोचले. आणि विशेष म्हणजे त्यांनी 750 पैकी 382 गुण मिळवले होते. बापरे, त्या काळात 382 गुण? हो, हे यश इतकं मोठं होतं की समाजसुधारक सीताराम बोले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला गेला. ज्या बात आहे. आणि तिथे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी स्वतः लिहिलेलं भगवान बुद्धाचे चरित्र हे पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलं. आणि याच यशाची दखल घेऊन काही शिष्यवृत्ती पण मिळाली होती ना? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. होय, केळुस्कर आणि चंदावरकर यांच्या शिफारशीवरून बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना 25 रुपयांची शिष्यवृत्ती सुरू केली. बरं. पुढे याच शिष्यवृत्तीच्या आधारावर 1912 मध्ये त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून BA ची पदवी मिळवली. त्यांचे विषय होते पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स. म्हणजे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. इथपर्यंतचा प्रवास हा प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याचा होता. पण 1913 पासून खऱ्या अर्थाने त्यांच्या उच्च शिक्षणाची आणि आंतरराष्ट्रीय भरारीची सुरुवात होते. हो, 1913 मध्ये अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी त्यांना पुन्हा सयाजीराव गायकवाड यांची मदत मिळाली. पण यासाठी एक प्रशासकीय अट होती. कोणती अट? की शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी 10 वर्ष संस्थानात काम करावं. ओके, म्हणजे करारासारखं होतं ते. अगदी. यातूनच मग 1915 मध्ये त्यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथेच त्यांची ओळख लाला लजपतराय यांच्याशी झाली आणि 1915 मध्ये त्यांनी आपला MA चा प्रबंध सादर केला. त्या प्रबंधाचा विषय काय होता? विषय होता प्राचीन भारतातील व्यापार, म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी. आणि त्यानंतर लगेचच 1916 हे वर्ष येतं. मला नेहमी प्रश्न पडतो की अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचा अभ्यास करणारा एक तरुण विद्यार्थी मानववंशशास्त्रात म्हणजे अँथ्रोपॉलॉजीमध्ये इतका मूलभूत विचार कसा करू शकतो? तोच तर त्यांच्या प्रज्ञेचा आवाका होता. कारण त्यांनी जो कास्ट्स इन इंडिया हा निबंध लिहिला
तो तर आजही समाजशास्त्राचा पाया मानला जातो. अगदी बरोबर. 1916 मध्ये डॉक्टर गोल्डन वेझर यांच्या शिबिरात त्यांनी हा कास्ट इन इंडिया निबंध वाचला. यात त्यांनी जातीव्यवस्थेमागील एंडोगॅमी म्हणजेच आंतरविवाह ही यंत्रणा कशी काम करते हे स्पष्ट केलं. आणि त्याच वर्षी त्यांची PhD पण झाली ना? हो, त्याच वर्षी त्यांनी नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर करून दुसरी MA आणि PhD मिळवली. अरे वा. तिथे स्वतःचा खर्च चालवण्यासाठी त्यांनी स्टॉक अँड शेअर्स कंपनीही सुरू केली होती. पुढे ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये म्हणजे LSE मध्ये गेले, पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना परतावं लागलं. मायदेशी परतल्यावर त्यांनी 1918 आणि 1919च्या काळात भारतात नोकरी सुरू केली. हा काळ भारतीय राजकारणात खूप महत्वाचा होता. हो, 1918 मध्ये त्यांनी मुंबईच्या सिडनॅम कॉलेजमध्ये राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम सुरू केलं आणि 1919 मध्ये त्यांनी साऊथबरो कमिटीसमोर मताधिकारासाठी साक्ष दिली. इथे त्यांनी लोकशाहीतील मताधिकाराचा तात्विक अधिकार स्पष्ट केला आणि मग 1920 हे वर्ष येतं जे खऱ्या अर्थाने त्यांच्या सामाजिक क्रांतीचं रणशिंग फुंकणारं ठरतं. त्यांनी 31 जानेवारी 1920ला मूकनायक सुरू केलं. हो, मूकनायक हे पाक्षिक होतं. त्याच्या शीर्षभागी संत तुकारामांच्या ओळी असायच्या आणि यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी 2,500 रुपयांची मदत केली होती. 2,500 रुपये त्या काळात ही खूप मोठी रक्कम होती. प्रचंड मोठी रक्कम होती. याचे सुरुवातीचे संपादक पांडुरंग भटकर आणि नंतर देवराम विष्णू नाईक हे होते. आणि याच वर्षी एक ऐतिहासिक परिषद पण झाली होती. हो, 21 आणि 22 मार्च 1920 रोजी माणगाव इथे परिषद पार पडली. तिथे स्वतः शाहू महाराज उपस्थित होते आणि त्यांनी अत्यंत महत्वाचं वाक्य उच्चारलं होतं. काय म्हणाले होते ते? ते म्हणाले होते, आंबेडकरांच्या रूपाने तुम्हाला तुमचा उद्धार करता लाभला आहे. क्या बात आहे. आणि याच वर्षी ते शिक्षणासाठी पुन्हा लंडनला रवाना झाले. आता इथून पुढच्या पदव्यांची यादी खरोखरच अवाक करणारी आहे. हो, 1921 मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठातून MSc पूर्ण केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता प्रॉव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. बरं. मग 1922 मध्ये लंडनच्या ग्रेज इनमधून बार ॲट लॉ ही वकिलीची पदवी त्यांनी घेतली. आणि 1923 मध्ये त्यांच्या बौद्धिक प्रवासाचा सर्वोच्च बिंदू आला. अगदी 1923 मध्ये द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधासाठी त्यांना DSc ही पदवी मिळाली. अशी पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते. इथे सर्व अभ्यासकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा केवळ चलनाचा अभ्यास नव्हता. आज जी RBR उभी आहे तिच्या निर्मितीमागे याच प्रबंधाची प्रेरणा आहे हे वारंवार विचारलं जातं. खरंय. आणि मग 1923ला भारतात परतल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात नोकरी सुरू केली. आता आपण वळूया 1924 कडे. त्यांनी सामाजिक लढाईला संस्थात्मक रूप दिलं. कोणती संस्था स्थापन केली त्यांनी? त्यांनी 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये. याचे अध्यक्ष कोण होते? याचे अध्यक्ष होते सर चिमनलाल सेटलगार्ड. स्वतः डॉक्टर आंबेडकर हे कार्यकारी अध्यक्ष होते आणि सीताराम शिवतारकर हे कार्यवाहक होते. आणि या सभेचं ब्रीदवाक्य अत्यंत गाजलं होतं. हो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि याच वर्षी त्यांनी प्रबोधनासाठी बहिष्कृत मेळा सुद्धा सुरू केला. 1925 मध्ये त्यांनी हिल्टन यंग कमिशन समोर साक्ष दिली आणि 1926 मध्ये देशाचे दुश्मन हा खटला लढवला. हो, दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेधे यांच्यावर हा खटला होता. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांचं वकीलपत्र घेऊन तो खटला जिंकला. त्यानंतर उजाडतह ते 1927 साल. भारतीय सामाजिक इतिहासातलं एक अत्यंत वादळी वर्ष. हो, खऱ्या अर्थाने क्रांतीचं वर्ष होतं ते. 3 एप्रिल 1927 रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलं. यावर संत ज्ञानेश्वरांची वचनं असायची. आणि याच काळात समता सैनिक दलाची स्थापना झाली. पण सगळ्यात मोठी घटना म्हणजे महाडचा सत्याग्रह. अगदी जगाच्या पाठीवर पाण्यासाठी केलेला हा पहिला लढा होता. पण मला सांगा, हा लढा केवळ पाण्यासाठी होता की त्यामागे काही कायदेशीर यंत्रणा तपासण्याचा हेतू होता? कारण हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बघा, मुंबई विधिमंडळात सीताराम बोले यांनी आधीच ठराव पास केला होता की सार्वजनिक पाणवठे खुले असावेत. कायदा होता, पण समाज तो मानत नव्हता. अच्छा, म्हणजे कायद्याची अंमलबजावणी होत नव्हती. बरोबर. त्यामुळे 20 मार्च 1927ला चौदार तळ्याचं पाणी प्राशन करणं हे व्यवस्थेला दिलेलं आव्हान होतं की राज्याचा कायदा मोठा की रूढी मोठी. आणि याच लढ्याच्या पुढच्या टप्प्यात मनुस्मृतीचं दहन झालं. हो,
25 आणि 26 डिसेंबरला बापूसाहेब सहस्रबुद्धे यांच्या हस्ते मनुस्मृती दहन करण्यात आलं. मार्टिन ल्युथरने जसं बंड केलं होतं तसाच हा एक जागतिक पातळीवरचा क्षण होता. याच वर्षी अंबादेवेंद्र सत्याग्रह झाला आणि त्यांची मुंबई विधिमंडळाचे सदस्य म्हणून कारकीर्दही सुरू झाली. आता 1928 मध्ये काय काय घडलं? 1928 मध्ये त्यांनी सायमन कमिशन समोर साक्ष दिली, मुंबई विधिमंडळात महारवतन सुधारणा विधेयक मांडलं, समता हे पत्र सुरू केलं, ज्याचे संपादक देवराम विष्णू नाईक होते. आणि बहिष्कृत हितकारिणी सभा विसर्जित केली ना? हो, ती विसर्जित करून 2 नव्या संस्था स्थापन केल्या आणि मानवता हे पत्र सुरू केलं. मग 1929 मध्ये चौदार तळे कायदेशीररित्या खुले झाले न्यायमूर्ती पंडितांच्या निकालामुळे आणि पर्वती मंदिर सत्याग्रह झाला. बरोबर. आणि 1930 मध्ये कामठी येथे डिप्रेस्ड क्लासेस परिषदेचं अधिवेशन झालं. याच वर्षी ते पहिल्या गोलमेज परिषदेला गेले, मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीवर त्यांची निवड झाली आणि त्यांनी जनता पत्र सुरू केलं. 1931 आणि 1932 ही वर्ष भारतीय राजकारणाची दिशा बदलणारी ठरली. 31 मध्ये दुसरी गोलमेज परिषद झाली, जिथे त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली आणि गांधीजींचा त्याला विरोध होता. त्यांनी स्वतःला प्रोटेस्टंट हिंदू असं म्हटलं होतं. होय, आणि ते लोथियन कमिटीचे सदस्यही होते. याच काळात नारायणगाव इथे पुणे जिल्हा परिषद झाली. मग 1932 मध्ये काळाराम मंदिर प्रवेशाचा प्रयत्न झाला, देवराम विष्णू नाईक यांच्या नेतृत्वाखाली. पण सर्वात मोठी कोंडी निर्माण झाली ती 24 सप्टेंबर 1932च्या पुणे कराराच्या वेळी. हो, हा येरवडा करार म्हणूनही ओळखला जातो. गांधीजींनी उपोषण सुरू केलं होतं. डॉक्टर आंबेडकरांनी हा राजकीय दबाव कसा हाताळला? ही त्यांची खूप मोठी राजकीय मुत्सद्देगिरी होतीये. मूळ निवडानुसार अस्पृश्यांना फक्त 71 जागा मिळत होत्या, पण त्यांनी संयुक्त मतदारसंघ स्वीकारून थेट 148 राखीव जागा मिळवल्या. अरे वाह, म्हणजे जागा दुप्पट केल्या. हो, आणि याच वर्षी ते तिसऱ्या गोलमेज परिषदेलाही गेले. त्यानंतर 1933 मध्ये ग्रामपंचायत बिलावर त्यांनी भाषण केलं आणि मुखेडचा सत्याग्रह झाला. 1934 मध्ये वेरूळ लेणी येथे पाणी प्राशन करण्याचा प्रसंग घडला आणि मग आलं 1935 साल, येवला घोषणा. हो, 13 ऑक्टोबर 1935ला त्यांनी येवल्यात घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हा प्रस्थापित धर्मव्यवस्थेला दिलेला अल्टिमेटम होता. अगदी. याच वर्षी त्यांच्या पत्नी रमाबाई यांचं निधन झालं. 1936 मध्ये त्यांनी राजकारणाला संस्थात्मक रूप देण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजेच इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केली आणि विशेष म्हणजे निवडणुकांत 18 पैकी 14 जागांवर त्यांचा विजय झाला. होय, आणि त्यांनी खोती बिल मांडलं. याच वर्षी त्यांनी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर मुंजे यांची भेट घेतली आणि नायगाव महार परिषदेत BS व्यंकटराव यांना त्यांनी दख्खनचे आंबेडकर असं संबोधलं. 1937 मध्ये त्यांनी महार वतन नष्ट करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू केले. आता आपण 1942 या वर्षाकडे येतोय, जेव्हा व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी मंडळात कामगार मंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. हो, ते पहिले अस्पृश्य केंद्रीय मंत्री होते. फिरोज खान नून यांच्या जागी त्यांची नेमणूक झाली होती. आणि याच वर्षी नागपूरला अखिल भारतीय महिला परिषद झाली. बरोबर. तिथे त्यांनी शासनकर्ती जमात व्हा असा संदेश दिला. याच काळात त्यांनी दामोदर व्हॅली योजना मांडली आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. 1944 मध्ये त्यांनी जनता या पत्रात आम्ही शासनकर्ती जमात बनणार असा लेख लिहिला. आणि शिक्षणासाठी 1946 मध्ये त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, ज्या अंतर्गत मुंबईत सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेज सुरू झालं. आणि मग 1947 उजाडतं. घटना समितीची निवडणूक. आधी बंगालमधून निवड झाली, पण फाळणीनंतर तो भाग पाकिस्तानात गेला. तेव्हा मुकुंदराव जयकरांच्या जागी मुंबईतून त्यांची निवड झाली. होय, 3 ऑगस्ट 1947ला ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री बनले. आणि 29 ऑगस्टला ते मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. या समितीतील सदस्यांची नावं आपल्याला पाठ असलीच पाहिजेत. नक्कीच. या समितीत अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते, KM मुन्शी होते, N गोपालस्वामी अय्यंगार सुद्धा. बरोबर. हो, आणि सय्यद मोहम्मद सादुल्ला. शिवाय DP खेतान होते, ज्यांच्या निधनानंतर TT कृष्णामाचारी आले, आणि BL मित्तर यांच्या राजीनाम्यानंतर N माधवराव आले. हे सगळे दिग्गज एकाच समितीत होते. पुढे 1948 मध्ये 15 एप्रिलला त्यांनी डॉक्टर शारदा कबीर म्हणजेच सविताबाई आंबेडकर यांच्याशी दुसरा विवाह केला. 1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी दिली.
पण याच वर्षी लोकसभेत त्यांचा पराभव झाला ना? हो, नारायण काजरोळकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला, पण त्यानंतर ते राज्यसभेवर गेले. आणि 1953 मध्ये उस्मानिया विद्यापीठाने त्यांना डी.लिट पदवी दिली. 1954 मध्ये ते रंगून येथील 3ऱ्या जागतिक बौद्ध परिषदेला गेले. ऑल इंडिया रेडिओवर त्यांनी माझ्या जीवनाचे तत्वज्ञान हे भाषण दिलं आणि देहू रोड येथे बुद्धमूर्तीची स्थापना केली. आता आपण त्यांच्या जीवनातील अंतिम वर्षाकडे आलो आहोत. 1956. 4 फेब्रुवारी 1956 रोजी जनता पत्राचं प्रबुद्ध भारत असं नामकरण झालं. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. नेपाळमध्ये काठमांडू परिषदेत बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे भाषण दिलं, जिथे त्यांना बोधिसत्व हा सन्मान मिळाला. आणि 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर धर्मांतर झालं. हो, महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते त्यांनी दीक्षा घेतली. त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठात त्यांचं शेवटचं भाषण झालं आणि अखेर 6 डिसेंबर 1956ला दिल्ली येथे त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यांचे अंत्यसंस्कार दादरच्या चैत्यभूमीवर झाले. हा संपूर्ण जीवनक्रम आपण पाहिला, पण या व्यतिरिक्त काही झिरो मिस्टेक चेकलिस्टमधली अतिरिक्त तथ्य आहेत जी रॅपिड फायर स्वरूपात आपण पाहूया. नक्कीच. त्यांचं शिक्षण जर्मनीच्या बॉन विद्यापीठातही झालं होतं. त्यांना शाळेत संस्कृत शिकण्यास बंदी होती. त्यांना व्हायोलिन वाजवण्याची आवड होती. ते शाहू महाराज जयंतीचे जनक मानले जातात आणि हिराकूट प्रकल्पाचे प्रारूप त्यांनीच तयार केले होते. आणि सन्मानांबद्दल सांगायचं तर 1990 मध्ये त्यांना भारतरत्न मरणोत्तर प्रदान करण्यात आला. 1990-91 हे वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून पाळण्यात आलं. आणि 14 जानेवारी 1994ला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला. आणि त्यांचा 7 नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन, विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो. 2000 साली डॉक्टर जब्बार पटेल यांनी त्यांच्यावर चित्रपट काढला. 2015-16 हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष होतं. त्यांच्याशी संबंधित 5 पंचतीर्थे आहेत: महू, अंबडवे, दिल्ली, मुंबईची इंदू मिल आणि लंडन. आणि हे लंडनचं घर महाराष्ट्र शासनाने 35 कोटींना विकत घेतलं आहे बरं का. त्यांचे गुरु गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले होते. अनेक दिग्गजांनी त्यांच्याबद्दल मते मांडली आहेत. सयाजीराव त्यांना दलितांचा मुक्तिदाता म्हणाले. आचार्य अत्रे यांनी तेजस्वी ज्ञानयोगी म्हटलं. नेहरूंनी बंडखोरीचे प्रतीक मानलं आणि दलाई लामा यांनी बोधिसत्व म्हटलं. आणि वृत्तपत्रांचा क्रमही लक्षात ठेवायला हवा: मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत. आता आपण त्यांनी लिहिलेल्या त्या 21 ऐतिहासिक पुस्तकांची यादी पाहूया. ही फक्त नावे नाहीत, तर तो भारतीय राज्यशास्त्राचा दस्तऐवज आहे. हो, पहिली 3 पुस्तके अर्थशास्त्रावर आहेत. एक म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी, दुसरा द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया आणि तिसरं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी डॅश इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. आणि जातीव्यवस्थेवरची पुस्तके कोणती? त्यात कास्ट्स इन इंडिया, ॲन्हिलेशन ऑफ कास्ट, जे त्यांचं न दिलेलं अध्यक्षीय भाषण होतं, तसेच हू वेअर द शूद्राज आणि द राईज अँड फॉल ऑफ हिंदू विमेन. राजकीय आणि घटनात्मक पुस्तके पण खूप महत्वाची आहेत. होय, फेडरेशन वर्सेस फ्रीडम, पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया, रानडे, गांधी अँड जिन्ना, मिस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स. अगदी, कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सॉल्व्ह इट, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स, स्टेट्स अँड मायनॉरिटीज. आणि भाषिक राज्यांवर सुद्धा त्यांनी लिहिलं होतं ना. हो, महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स. आणि धर्म आणि तत्वज्ञानावर त्यात द रिडल्स इन हिंदुइझम, द पाली ग्रामर, डिक्शनरी अँड बौद्ध पूजापाठ, रेव्होल्यूशन अँड काउंटर रेव्होल्यूशन, बुद्धिझम अँड कम्युनिझम आणि शेवटचं म्हणजे द बुद्ध अँड हिज धम्म. हे खरंच एका माणसाने उभं केलेलं वैचारिक साम्राज्य आहे. आजच्या या सखोल चर्चेनंतर मला एका वेगळ्या आणि प्रक्षोभक मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष वेधायचं आहे. कोणता मुद्दा? आज 21व्या शतकात जेव्हा आपण राज्यामध्ये पाण्यासाठी तीव्र संघर्ष आणि सर्वोच्च न्यायालयात लढे पाहतो, तेव्हा विचार करा, डॉक्टर आंबेडकरांनी 1950च्या दशकातच आंतरराज्य जलविवाद कायदा आणि रिव्हर बोट्स कायदा यांची बीजं रोवली होती. खरंय, त्यांचा हा दृष्टेपणा केवळ भूतकाळातील घटनांचा भाग नाही, तो आजच्या हवामान बदलाच्या काळातही भारताचा एक ऑपरेशनल कोड आहे. राज्यघटनेच्या पानापलीकडे जाऊन त्यांच्या या धोरणात्मक बुद्धिमत्तेकडे आपण कधी गांभीर्याने पाहणार आहोत, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच. MPSC स्पीक्सच्या या सखोल ऐतिहासिक विश्लेषणात आज आपण इथेच थांबत आहोत. अधिकाऱ्यांसारखा विचार करत रहा आणि शिकत रहा.